राज्यातल्या शाळांसाठी आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. या शासन निर्णयामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्या शाळांना शास्ती करणे किंवा शाळांची मान्यता काढून घेण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणे अशा प्रकारचा एक महत्त्वाचा विचार या शासन निर्णयाच्या माध्यमातून समोर आलेला आहे. नेमका शासन निर्णय काय आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 17 एप्रिल 2026चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण शासन निर्णय जाणून घेऊया. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी आणि तत्संबंधी आणि तदानुषंगिक तरतुदी करण्याकरिता अधिनियम 2020 दिनांक 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आला आहे आणि या संदर्भात प्रभावी अंमलबजावणीकरिता शासन स्तरावरून वेळोवेळी सूचनाही निर्गमित करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने पुढील प्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहे. सर्व व्यवस्थापनांच्या, माध्यमांच्या व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा अध्यापनासाठी मराठी विषयातील विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकांची नियुक्ती करावी. तसेच राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या अधिनियमाची अंमलबजावणी करणे व त्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी शासन निर्णय दिनांक 1 जून 2020 अन्वये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अतिरिक्त सूचना व अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना शास्ती करणे, शाळांची मान्यता काढून घेण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे. मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत असल्याबाबतची तपासणी करण्यासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्या पथकात मराठी विषयातील विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त अनुभवी शिक्षकाचा समावेश करण्यात यावा. इतर मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत असल्याची पडताळणी शाळा सुरू झाल्याच्या 2 महिन्यात करावी व तसा अहवाल शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना सादर करावा. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा या विषयाचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आले असून सदर तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांना नोटीस देण्यात यावी. संबंधित शाळा व्यवस्थापनाने नोटीस प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे खुलासा सादर करणे आवश्यक राहील. अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांची खात्री पटल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे विचारात घेऊन उक्त नमूद अधिनियमातील कलम 12(1) नुसार शाळा व्यवस्थापनावर ₹1,00,000 पर्यंत दंड आकारता येईल. तसेच शाळा व्यवस्थापनास संबंधित शाळेमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन चालू लगतच्या शैक्षणिक वर्षापासून सक्तीचे करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश पारित करतील. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी वरीलप्रमाणे निश्चित केलेली दंडाची रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापनाने अधिनियमातील कलम 12(3) नुसार शिक्षण संचालक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे नावे भरणा करणे आवश्यक राहील. संबंधित शाळा व्यवस्थापनास विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या निर्णयाविरुद्ध शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य पुणे आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे प्रकरण प्रत्वे अधिनियमातील कलम 8 नुसार 30 दिवसांच्या आत अपील दाखल करता येईल. शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक
दाखल करण्यात आलेल्या अपिलाच्या अनुषंगाने सर्व संबंधितांची 2 महिन्याच्या आत सुनावणी आयोजित करतील. शिक्षण संचालक सुनावणीमध्ये उपस्थित सर्व संबंधितांनी सादर केलेले विवेचन म्हणणे विचारात घेऊन संबंधित शाळा व्यवस्थापनाद्वारे अधिनियमातील तरतुदींचा भंग झालेला आहे किंवा कसे याची सुनिश्चिती करतील. सदर शाळा व्यवस्थापनाद्वारे अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या निदर्शनास आल्यास संबंधित व्यवस्थापनास दंडाची रक्कम भरण्याबाबत व मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन चालू लगतच्या शैक्षणिक वर्षापासून सक्तीचे करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आदेश पारित करतील. शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी वरीलप्रमाणे पारित केलेल्या आदेशानंतरही शाळेच्या व्यवस्थापनाने आदेशाचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास सदर शाळेची मान्यता काढून घेण्याबाबतचा सविस्तर अहवाल आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सादर करतील. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे प्राप्त झालेल्या अहवालाच्या अनुषंगाने 3 महिन्यांच्या आत सुनावणी आयोजित करतील. संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सुरू केले नसल्याचे व शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आल्यास सदर शाळेची मान्यता लगतच्या शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्याबाबत आदेश पारित करतील. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे वरीलप्रमाणे शाळेची मान्यता काढून घेण्याबाबत पारित केलेले आदेश माहितीस्तव शासनास सादर करतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. शालेय शिक्षण विभागाचा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. सर्व व्यवस्थापनांच्या, माध्यमांच्या व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा अध्यापनासाठी मराठी विषयातील विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकांची नियुक्ती ही करावी लागणार आहे. त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. 17 एप्रिल 2026 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.